मॅडम कुणाला फोन करू नका म्हणून. तिच्या सासऱ्यांनाही सांगितलं नाही तू तिची बहीण आहे आणि मी तिच्या आईच्या भावाचा साला आहे. पण आज माहीत आहे त्यांनी नोकरी सोडून त्यांच्याकडे जॉईन व्हा म्हणताय. पण मी नाही जाणार. तुझी बहीण आहे तरी नाही जाणार. मग ती इतकी रागावली का तुझ्यावर? व्यवसाय भारती, व्यवसाय, बिझनेस. टेंडर गेलं सासऱ्याच्या हातून आणि आम्हाला मिळालं. तुझी बहीण आहे, तू कर दुःख. माझी नोकरी आहे, पैसे घेतो, गेलो होतो, काम होतं माझं. उरलेले पेढे दे रे मला. लोकांना कमीत कमी अख्खा दे. चलते सर्व तुकडे दे मला. मनोज, हुशार नको हो. आणि एका दिवसात पुरती जेवढं खाल्लं तेवढं खूप झालं. जाड होते, वजन वाढतंय तुझं. परत कपड्यांचा खर्च वाढेल. दररोज असं डोळे बंद करून खाशील तर दररोज खाऊ घालेल तुला. मनोज, ताईला सांगावं लागतं की भाऊ उष्ठ खातो, देत जा. मनोज, काय बोलते तू? तुझे थोडी येते पिहूचे आहे. मलाही आवडतात पोपटांनी खाल्लेले. देतो का ती सांगू? सांग म्हणाला आणि सटकला. पण मी जेवली नाही. मामीने सांगितलं. पुन्हा आला. यावेळेस ताट घेऊन आला होता आणि म्हणाला, मनोज, पेढ्यांना पोट नाही भरत. जेवण जाणार नाही दुसऱ्याला म्हणतो आपण की जळतो म्हणून. पण आपल्यालाही काही जास्त आनंद होत नाही कुणी पुढे गेलं तर. तुझ्यासारखा समजतो का रे? मनोज, सिद्ध कर. 2 पोळ्या शिल्लक खाऊन दाखव. कमी खाऊ नको. पुढे गेलं तर जळायचं तर जळ. अशी आहे, अशीही आहे तू. जड. शाहरुखला तुला उचलून न्यायचं असता वरती तर पूर्ण झाला नसता तयार पिक्चर. तू नेशील का? जिममध्ये जायला लागलाय. सांगत होती बहीण तुझी. जिममध्ये कशाला जातो? दाढी कर. मनोज, ऐकलाय तू ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय. मी तुझा करेल का? मी म्हशी बाजाराच्या वस्त्रा लागेल तुझ्यासाठी. माझ्याकडे नाही. मनोज, आपल्या वापरायच्या वस्तूही तू ठेवत नाही. कशी आहे ग तू बाई? तरी मधून मधून ताई उल्लेख करून देते. कशी बसते तुझी आई? सांगते आईला. ताईचं घरी, तू शेपूट. तूही घरी. मनोज, सॉरी. स्वारीचा बच्चा. आता पुन्हा 2 दिवस तुला जेवण जाणार नाही. आणि आज तुझं जेवणही मी खाते. जास्त बनवायची गरज नाही तुझ्या बहिणीला आता. टेन्शन तुला. आता जेवण जाणार नाही. मनोज, माफ करून दे. यावेळेस काम असतो 10-10, 12-12 तास. अन्न नसलं पोटात तर होत नाही. जो खाईल तोच. कुत्र्या मारीन बरं मी. जाईल होतं ते. संडासला जाईल असं होतं ते. कुत्र्या मला सांगतो का काय होतं तर? मार खाशील बरं सांगून ठेवते. हे फालतू बोलशील तर? मनोज, तूच अर्थ लावते. मी तर साधा सरळ बोलतो. त्या दिवशी सकाळचं टेन्शन केव्हा गेलं कळलंच नाही. सकाळचं जेवण संध्याकाळी एकाच वेळेस खाऊन घेतलं मी. 2 पोळ्या शिल्लक. जीवन कसं चाललं होतं? समस्या येत होत्या, सुटत होत्या आणि दिवस निघत होते.